मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिला भगिनींना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही, कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार सध्या स्क्रूटनी सुरू आहे, म्हणजेच कायदेशीर फेर तपासणी सुरू केली गेली आहे। या पडताळणीमध्ये भरपूर अशा महिला भगिनी बाद होणार आहेत। आतापर्यंत जरी त्यांना हप्ते मिळालेले असतील तर मे महिन्यापासून पुढे त्यांना हप्ते मिळणार नाहीत। यामध्ये कोणत्या बहिणी असणार आहेत हे तुम्हाला आता समजून येणार आहे। तुमचा नंबर यामध्ये असू शकतो का याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर पूर्ण शंका तर तुमचे पूर्ण होतीलच, परंतु इथून पुढे तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी कंटिन्यू पात्र राहणार आहात का हे सुद्धा तुम्हाला समजून येईल। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाखो बहिणींना मिळणार नाही। याचे मुख्य कारण म्हणजे सध्या प्रत्येक जिल्ह्यानुसार स्क्रूटनी सुरू करण्यात आली आहे, म्हणजेच कायदेशीर फेर तपासणी। या पडताळणीमध्ये ज्या महिला बाद होणार आहेत त्यांना इथून पुढे हप्ते मिळणार नाहीत। आता यामध्ये कोणकोणत्या महिला असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। तुमचा नंबर यामध्ये असू शकतो का ज्या महिला भगिनींच्या नावाने 4 चाकी वाहने आहेत। जर तुमच्या पतीच्या नावाने 4 चाकी वाहने असतील तर तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र असू शकणार नाहीत। इथून पुढे तुम्हाला लाभ सुद्धा मिळणार नाही। जर तुमच्या जिल्ह्याची स्क्रूटनी झालेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत। जर तुमच्या जिल्ह्याची स्क्रूटनी बाकी असेल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मात्र कन्फर्म मिळेल। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये एखादा सदस्य आयकरदाता असेल, म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल, तर अशा लाभार्थी महिला भगिनींच्या खात्यावरती मे महिन्यापासून हप्ते बंद होणार आहेत। यानंतर ज्या लाडक्या बहिणींना कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये मिळत आहेत, अशा भगिनींना सुद्धा इथून पुढे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, विधवा योजना असेल किंवा या व्यतिरिक्त दिव्यांगासाठी ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेमध्ये ज्या महिला लाभ घेत आहेत अशा महिलांना सुद्धा इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, या दोन्ही योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना इथून पुढे फक्त 500 रुपये लाडक्या बहीण योजनेमध्ये प्रति महिन्यासाठी मिळणार आहेत। ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र असाल, ज्या काही या ठिकाणी आपण आता 4 बाबी घेतलेल्या आहेत, या 4 बाबीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्ही या योजनेपासून दूर होणार आहात। एक अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।